हर्षद मेहता, अब्दुल करीम तेलगी, विजय माल्या, नीरव मोदी या सगळ्यांनी केलेला स्कॅम सांगून झाला. महादेव बुक ॲप आणि शेअर मार्केटचा फ्रॉड सांगून झाला. गेला बाजार चेन मार्केटिंगमध्ये पोरं कशी फसतात आणि पल्स कंपनीनं 6 कोटी कुटुंब कशी उद्ध्वस्त केली ते सुद्धा सांगून झालं. पण आता मागच्या काही दिवसांपासून आपल्या दर्शकांनी पीसीएल फ्रॉड बद्दल माहिती सांगा म्हणून कमेंट करायला सुरुवात केली. आता तो पीसीएल फ्रॉड नेमका आहे का याची जेव्हा सखोल माहिती घेतली तेव्हा आम्हाला कळलं की हे प्रकरण सुद्धा दिसतंय तेवढं सरळसोट नाही. तब्बल 51 लाख लोकांना गंडा घालून पीसीएल म्हणजेच पॅन कार्ड क्लबनं जवळपास 7,035 कोटी रुपयांचा फ्रॉड केलाय. पण लगा पॅन कार्ड क्लब हे प्रकरण नेमकं आहे तरी काय, आणि त्यात इतक्या मोठ्या प्रमाणात लोक कशी काय फसली, ज्यांचे पैसे त्यात गुंतलेत ते लोक त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी काय धडपड करतायत, चला सगळंच या व्हिडिओमधून नीट समजून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे भारतात एक स्कॅम उघडा पडला की स्कॅमर लोक वेगवेगळ्या मार्गाने लोकांना गंडा घालण्याचे प्रकार शोधून काढतात. पण मोस्ट ऑफ स्कॅम मध्ये लोक पैशांची दामदुप्पट स्कीम आणि फॉरेन ट्रिपला बळी पडतात असं दिसून आलंय. लोकांच्या त्याच मानसिकतेचा अभ्यास करून पोंजी स्कीम सारखी एक खतरनाक योजना घेऊन 1990 साली एक कंपनी भारतात एस्टॅब्लिश झाली. तिचं नाव होतं पॅन कार्ड क्लब. त्या कंपनीच्या मूळ मालकांबद्दल माध्यमांमध्ये फारशी माहिती उपलब्ध नाही. पण रामानोरा प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर त्या कंपनीच्या 10 वर्षापूर्वीच्या एका प्रमोशनल जाहिरातीचा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये या 6 मराठी कलाकारांनी काम केलंय. पण त्या जाहिरातीत त्या कलाकारांनी पॅन कार्ड क्लब कंपनी कशी काम करते आणि कंपनीचे चेअरमन कोण आहेत याविषयी भाष्य केलंय. त्यात त्यांनी सुधीर मोरवेकर नावाच्या एका माणसाचं नाव घेतलंय, ज्यामध्ये ते असं सांगतायत की त्या माणसानं अतिशय गरीब परिस्थितीमधून पुढे येत ही कंपनी उभी केली होती आणि तसंच यश कुणीही या कंपनीद्वारे प्राप्त करू शकतं. आता त्या नावाला दुजोरा देणारा आणखीन एक दुवा म्हणजे इनसायडर बीज आणि QuickCompany.in या 2 वेबसाईट. कारण त्या वेबसाईटवर पॅन कार्ड क्लब कंपनीच्या 6 डिरेक्टर्स ऑफ मॅनेजमेंटची नावं दिलेली आहेत. ती अशी की मनीष कालिदास गांधी, सुधीर शंकर मोरवेकर, चंद्रसेन भिसे, रामचंद्रन रामकृष्णन, शोभा रत्नाकर बर्डे आणि उषा अरुणतारी. आणि त्या कंपनीचं मुख्य रजिस्टर्ड ऑफिस हे मुंबईच्या प्रभादेवीमध्ये असल्याचंही वेबसाईटवर नमूद करण्यात आलंय. पण मंडळी 2017 मध्येच पीसीएलचे फाउंडर आणि चेअरमन सुधीर मोरवेकर या व्यक्तीचं निधन झाल्याची बातमी आली होती. असो, तर 1997 साली कंपनी सुरू झाल्यापासून तिच्याबद्दल कंपनीच्या संचालकांकडून असं सांगण्यात येत होतं की पॅन कार्ड क्लब लिमिटेड ही कंपनी मुंबई शेअर बाजारातील पॅनारॉमिक समूहाचा एक भाग आहे. तसंच त्या कंपनीच्या मालकीची भारत, अमेरिका, न्यूझीलंड अशा काही ठिकाणी 5 स्टार हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आहेत. पण ज्या लोकांची पॅन कार्ड क्लबमध्ये गुंतवणूक केल्यानंतर फसवणूक झाली त्या माध्यमांना असं सांगितलं की कंपनीच्या मालकीची तशी कोणतीही हॉटेल्स किंवा रिसॉर्ट्स परदेशात नव्हती. दरम्यान एका गुंतवणूकदारानं नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं की पॅन कार्ड क्लब मार्फत लोकांना 2 हॉलिडे स्कीम प्रोव्हाइड केल्या जात होत्या. त्यापैकी एक होती पॅनारॉमिक हॉलिडेज आणि दुसरी होती मॅजिक हॉलिडेज. त्या दोन्ही स्कीम मार्फत कंपनी लोकांना ॲडव्हान्समध्ये रूम बुक करण्याची फॅसिलिटी प्रोव्हाइड करून द्यायची. त्यांचे एजंट आम्हाला असं सांगायचे की तुम्ही कंपनीत पैसे गुंतवून बुक केलेली रूम वापरली नाही तर तुम्हाला तुमच्या पैशावर 3 वर्षात 50% तर 6 वर्षात 100% रिटर्न मिळणार. काही जणांना तर त्यांनी 9 वर्षांसाठी 150 ते 200% रिटर्न द्यायचंही कबूल केलं होतं. दरम्यान तुम्ही बुक केलेल्या रूमवर तुम्हाला इंटरेस्ट मिळत राहील आणि त्यामुळं तुमचे पैसे आमच्याकडे सुरक्षित राहतील असंही त्यांचं म्हणणं होतं. तसंच तुम्ही आपल्या देशात किंवा परदेशात बुक केलेली रूम तुमच्या हॉलिडेसाठी, लग्न समारंभासाठी, बिझनेस मीटिंगसाठी किंवा इतर कोणत्याही कार्यासाठी वापरू शकता अशी ही कंपनी ऑफर द्यायची. जर कोणाला कंपनीसाठी काम करायचं असेल तर मार्केटिंग कामाचा अनुभव असणारा कोणताही 12वी पास माणूस कंपनीसोबत काम करू शकतो. फक्त त्यानं अधिकाधिक माणसांना कंपनीसोबत जोडायचं, त्यांना कंपनीत पैशांची गुंतवणूक करायला लावायची आणि असं करून संबंधित माणसानं त्याचं टार्गेट पूर्ण केलं तर त्याला कंपनी मोफत परदेशवारी करून आणणार. एकूण अशा पद्धतीनं कंपनी लोकांना तुम्हाला खोऱ्यानं पैसे मिळणार आहेत असं पटवून देत होती आणि लोक त्यात अडकत होती. फसवणूक झालेल्या काही गुंतवणूकदारांनी माध्यमांना सांगितलं की आम्हाला कंपनीनं बुक केलेल्या रूमांमध्ये इंटरेस्ट नव्हता,
तर आम्ही गुंतवलेल्या पैशांवर जो 50% 100% रिटर्न मिळत होता त्याच्यात आम्हाला जास्त रस होता, म्हणून आम्ही PCL मध्ये पैसे गुंतवले. सुरुवातीला ज्या ज्या लोकांनी कंपनीत इन्व्हेस्टमेंट केली त्यांना पॅन कार्ड क्लबकडून चांगले रिटर्न दिले गेले. त्यामुळे लोकांना असा विश्वास बसला की पुढे जाऊन ही कंपनी त्यांच्या कस्टमर्सना चांगला रिटर्न्स देत राहील. त्यामुळे लोकांच्या पॅन कार्ड क्लबबद्दल एक प्रकारे मोठं आकर्षण तयार झालं होतं. कंपनीची माउथ पब्लिसिटी जबरदस्त होती. दरम्यान पुढे जाऊन कंपनीनं एजंट सिस्टीम सुरू केली आणि त्यांना भरघोस कमिशन आणि फॉरेन ट्रिपचं गाजर दाखवून आणखी लोकांना जोडण्यास सांगितलं. त्याचा कंपनीला चांगला रिझल्ट मिळाला. नंतर कंपनीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठमोठ्या सिटीजमध्ये जाऊन तिथल्या हॉटेल्स आणि रिसॉर्टवर सेमिनार मीटिंग्स आयोजित केल्या. त्या मीटिंग्स आणि सेमिनारमध्ये त्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना अलिशान घरं, लक्झरी कार्स यांची स्वप्न दाखवली. मीटिंग्समध्ये कंपनीची माणसं असं सांगायची की ज्या ज्या लोकांनी आधी आमची हॉलिडेज पॅकेजेस घेतली आहेत ते आता त्यांच्या स्वतःच्या ऑडी आणि मर्सिडीजमधून फिरत आहेत. ते ऐकून लोकांना हुरूप यायचा आणि लोक PCL मध्ये पैसे गुंतवायला तयार व्हायचे. याचा सगळ्यात जास्त प्रभाव होता गावाकडच्या लोकांवर. त्या भोळ्याबाबड्या लोकांनी मग दुप्पट तिप्पट पैशांच्या आमिषानं अगदी 1000-2000 रुपयांपासून कंपनीत पैसे गुंतवले. एवढंच नाही तर अधिकाधिक कमिशन मिळेल यासाठी त्यांनी आपले नातेवाईक, पै पाहुणे यांनाही PCL मध्ये पैसे गुंतवण्यास सांगितलं. बघता बघता 51,55,516 लोकांनी पॅन कार्ड क्लबमध्ये गुंतवणूक केली. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, केरळा, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तराखंड आणि वेस्ट बेंगॉल यासारख्या राज्यात हे पॅन कार्ड क्लबचं जाळं पसरत होतं. पुढे जाऊन अनेक सेलिब्रिटी लोकांना घेऊन PCLनं मोठ्या जाहिराती करायलाही सुरुवात केली. पॅन कार्ड क्लबची ग्रोथ भयानक होती. दरम्यान एक प्रसिद्ध न्यूज संस्थेने दिलेल्या बातमीनुसार 2002 ते 2014 या काळात कंपनीनं 7,000 कोटी रुपयांच्या आसपास पैशांची जमवाजमव करून अनेक ठिकाणी प्रॉपर्टीज खरेदी केल्या होत्या. पण नंतर एक घटना घडली. पुणे मुंबईतील ज्या ज्या लोकांची 3 वर्ष, 6 वर्ष किंवा 9 वर्ष मुदत पूर्ण झाली होती त्यांनी आपली दामदुप्पट रक्कम रिटर्न घेण्यासाठी पॅन कार्ड क्लबचं ऑफिस गाठलं. पण तिथं गेल्यावर काही जणांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली, तर काही जणांना पैशांचे चेक दिले पण बँकेत गेल्यावर ते चेक बाउन्स झाले. तेव्हा अनेकांना कळलं की आपल्यासोबत धोका झालाय. मग लोकांनी तातडीनं कायद्याचा आधार घेत पॅन कार्ड क्लब विरुद्ध तक्रारी दाखल करायला सुरुवात केली. देशभरातून जवळपास 4-5 हजार तक्रारी आल्यावर मग सेबीची त्या प्रकरणी एंट्री झाली. 2012 साली गुंतवणूकदारांना परतावा मिळत नसल्याने ठिकठिकाणी आंदोलनही करण्यात आली होती. भव्य मोर्चा काढून कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. पुढे अनेक तक्रारीचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी PCLला धारेवर धरलं. सेबी आणि तक्रारदारांनी मिळून कंपनीला लवादात खेचलं. तेव्हा असं निदर्शनास आलं की गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या कोट्यावधी रुपयांतून पॅन कार्ड क्लबनं विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी केली आहे. राज्यातील जवळपास 52 लाख गुंतवणूकदारांना त्या घोटाळ्याची झळ सोसावी लागली आहे आणि त्या घोटाळ्याची रक्कम 7,035 कोटी इतकी आहे. तेव्हा लवादानं सेबीला त्या पॅन कार्ड क्लबची सगळी मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. सेबीनंही दिलेल्या आदेशानुसार मालमत्तेचा लिलाव सुरू केला. मात्र तो लिलाव मूळ किमतीपेक्षा कमी दरात केला जात असल्याचं काही गुंतवणूकदारांच्या लक्षात आलं. त्याविरोधात मग राघवेंद्र मोघावेरा यांनी हायकोर्टात धाव घेत त्या विरोधात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी ठाणे आणि गोव्यातील मालमत्तेच्या मूळ किमतीपेक्षाही कमी किमतीत लिलाव केल्याची बाब याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे सेबीनं केलेल्या लिलावांवर आक्षेप घेऊन ते लिलाव तत्काळ थांबवण्यात यावेत अशी मागणी गुंतवणूकदारांकडून करण्यात आली होती. दरम्यान त्या मालमत्तेच्या मूल्यांकनाचा अहवाल सादर करावा अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केली होती. पुढे मग 2017 साली पॅन कार्ड क्लबच्या अन्य 7 योजनांमध्ये नव्यानं गुंतवणूक करण्यावर सेबीकडून मर्यादा घालण्यात आली आणि सॅटने पॅन कार्ड क्लब बंद करण्याचे आदेश दिले. त्या प्रकरणी जवळपास 334 बँक खाती फ्रीज करण्यात आली होती. त्यानंतर कंपनीचे सर्व व्यवहार गोत्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार पॅन कार्ड क्लब लिमिटेडच्या एकूण 68 मालमत्तांपैकी काही मालमत्ता परदेशातही असल्याची माहिती आहे. त्यापैकी काही मालमत्तेचा सेबीकडून लिलाव करण्यात आला होता.
पण याचिकाकर्त्यांच्या मागणीनंतर लवादानं जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावावर स्थगिती आणल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान सेबीनंतर EOW म्हणजेच आर्थिक गुन्हे शाखेनंही पॅन कार्ड क्लब्सच्या मुसक्या आवळल्या होत्या. EOWनं कंपनीच्या 6 संचालकांवर गुन्हा दाखल केला होता. EOWच्या तपासात प्रभावदेवीमधलं कंपनीचं कार्यालय बंद असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळं EOWनं भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पुढे पॅन कार्ड क्लब लिमिटेड कंपनीचं ते सगळं प्रकरण नॅशनल कंपनी ऑफ लॉ ट्रिब्युनल म्हणजेच NCLT कडे सोपवण्यात आलं. नंतर मग 26 मार्च 2021 रोजी सेबीने PCL आणि त्यांच्या स्वतंत्र व गैर कार्यकारी संचालकांना 20 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. ऑगस्ट 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयानं पॅन कार्ड क्लबच्या शोभा बर्डे आणि चंद्रसेन बिसे या 2 संचालकांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. 17 ऑगस्ट 2022 रोजी सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसनं PCL कंपनी विरोधात एक अर्ज नोंदवला, पण NCLTनं तो ऐकून घेतला नाही. पुढे NCLTने एक समिती नेमून गुंतवणूकदारांना पैसे रिटर्न करण्यासाठी प्रोसेस सुरू केली. त्यासाठी मागच्या वर्षी लोकसत्ता पेपरमध्ये जाहिरात देऊन लोकांना त्यांच्या गुंतवणुकीच्या पुराव्यासह क्लेम अर्ज भरण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. 10 डिसेंबर 2022 त्या अर्जाची शेवटची तारीख होती आणि योग्य पडताळणीनंतरच परताव्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. पण अद्याप ती प्रक्रिया सुरू झाली नसल्याचं गुंतवणूकदारांकडून सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार NCLT पडताळणीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करत असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतरच गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे रिटर्न भेटण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी सर्वांना आशा आहे. पण त्यासाठी गुंतवणूकदारांनी योग्य कागदपत्रांसह अर्ज भरलेला असणं आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे. मंडळी, जगातील कुठलीच संस्था तुम्हाला वार्षिक सरासरी 8 ते 12% वर परतावा देऊ शकत नाही आणि हे गुंतवणूकदारांनी आधी व्यवस्थित समजून घेण्याची गरज आहे असं मत वेळोवेळी आर्थिक तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जातं. पण आपल्यात आर्थिक गोष्टीची जागरूकता निर्माण झाली नसल्यामुळं बरेच लोक अशा फ्रॉड्सला बळी पडत आहेत. असो, तुम्हाला पॅन कार्ड क्लबची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच तुम्हाला आमच्याकडून अजून कोणत्या घोटाळ्याबद्दल माहिती हवी असेल तर तेही आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष बरी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.